कर्णाचा मृत्यूच झाला नसता जर त्याला हे 2 शाप मिळाले नसते. कवच कुंडलाचं दान केल्यानंतर कर्णाने अर्जुनाला कमी पडू नये म्हणून ब्रह्मास्त्र मिळवायचं ठरवलं. गुरु द्रोणाचार्यांनी त्यांना ब्रह्मास्त्र विद्या शिकवण्यास नकार दिल्यानंतर त्यांनी त्यांचे गुरु परशुराम यांच्याकडून ब्रह्मास्त्र मिळवलं. परंतु परशुराम हे केवळ ब्राह्मणांनाच शस्त्रास्त्र विद्या शिकवायचे म्हणून कर्णाने त्यांच्या आश्रमामध्ये असत्य बोलून प्रवेश मिळवला आणि ब्रह्मास्त्र विद्या प्राप्त करून घेतली. परंतु एके दिवशी भगवान परशुराम हे कर्णाच्या मांडीवर झोपलेले असताना एक भुंगा कर्णाच्या मांडीला पोखरू लागला. त्या असह्य वेदना कर्णाने सहन केल्या, परंतु रक्ताचा ओघ परशुरामांपर्यंत गेल्यामुळं त्यांना जाग आली आणि त्यांना असा विचार पडला की एक ब्राह्मण एवढ्या असह्य वेदना कसा सहन करू शकतो. म्हणून सत्य जाणून घेण्यासाठी त्यांनी कर्णाला त्यांचं कुळ विचारलं. सत्य कळताच परशुरामांनी कर्णाला शाप दिला की ऐन युद्ध प्रसंगी ते ब्रह्मास्त्र विद्या विसरून जातील. याच काळात एका गरीब ब्राह्मणाच्या गायीची हत्या कर्णाकडून भेटली. त्यामुळे त्या ब्राह्मणाकडून कर्णाला शाप भेटला की त्याचं रथाचं चाक हे युद्ध प्रसंगी चिखलात अडकेल.